जास्त वाद झाल्यास टीम बाद करण्यात येईल, हे सर्व टीम मालकांनी खबरदारी घ्यायची. युवा वॉरियर्सने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय बजरंग 11 टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. पुढची कॉमेंट्री आमचे मित्र टाकीकडे जे लहान लहान पोरं आहेत आणि इकडे भिंतीकडे बसलेले, चला सर्वांनी निघायचे तिथून, कोणीच थांबू नका पाठीमागे. चला चला, लहान लहान मुलं जे आहेत ना, पाणी पिऊन घ्या, वाटल्यास तिथून निघून जायचंय. पाणी प्यायचं असेल पाणी पिऊन लगेच निघा तिथून, पाठीमागे थांबू नका. हे भैया बंटी दादा, हे पाठीमागचे लहान पोरं काढून द्या. पुढची कॉमेंट्री करतील ते आमचे मित्र रामदास कुवर. अभिनंदन बाळाभाऊ. नक्कीच या ठिकाणी दोन्ही बळाड्या संघामध्ये पुन्हा लढत मित्रांनो. जय बजरंग पुंदाटे वर्सेस युवा वॉरियर अशी लढत या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा आपल्या भेटीला आणून दिलेली नक्कीच श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा फाउंडेशन 2025 पर्व पहिलं मोठ्या संख्येने या चौंदाना नगरीमध्ये प्रेषितच्या रूपेने जे आमचे मित्र दाखल होत आहेत, नक्की त्यांचा अभिनंदन करतो. क्षेत्र क्रमांक पहिला सामना करतील जय बुंदाट्या संघाकडनं समाधान मोरे. फिल्डिंग तैनात असेल आणि बघू अगदी लेगच्या दिशेने पॉइंट एरियाच्या दिशेने जाईल. इथून जर बघायला गेलं तर श्री गणेशाई होतोय रणांचा. आणि दोन्ही संघाने दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. जर आमच्या कॅमेरामॅनला जर काही अडथळा आला तर अंपायर डिसिजन अगदी रेग्युलर असेल. आउट दिला तर आउटच असेल याची दक्षता घ्यायची आहे. नॉट आउट दिला तर नॉट आउटच असेल. कारण मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर लाईटीवरच मशीन हे केव्हाही प्रॉब्लेम येऊ शकतो, या अनुषंगाने सहकार्य करायचं आहे. मिड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला, परंतु नक्कीच या ठिकाणी हॅलो मित्रांनो, इथं कोणी ब्लूटूथ कनेक्ट केला असेल ते बंद करावं. कारण षटक संपल्यानंतर आउट झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला गाणं वाजवावा लागतो. आम्हाला प्रॉब्लेम येत आहे. ब्लूटूथ कोणाचा नाही, बंद करावं. आणि या ठिकाणी नगर षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला.
आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. बिनबाद 6 जय बजरंग बुताट्या संघाची. आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतील गणेश पवार. टप्प्याचा चेंडू होता परंतु अंपायर यांनी वाईट करार दिलाय. आणि बघू या ठिकाणी समाधान बोरे गणेश पवारचा सामना करतील. लाजवाब तिथून जर चेंडू गेला असता तर मला वाटतं सीमा पार झाला असता, परंतु अगदी लेगच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. अगदी रणानं बसून तुम्हाला वंचित राहावा लागलं. आणि अगदी चेंडूची दिशा बदलवली आमच्या दिशेने उत्कृष्ट असा सोपवलेले आहे किंवा वरील संघाचे बालक जितू भमरे सरजी यांनी नक्कीच गणेश पवार यांच्याकडे दुसरं षटक सोपवलंय. अगदी मोकळ्या हाताने निभवताना या ठिकाणी डॉट चेंडू होता क्षेत्ररक्षक तैनात. वाह आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 3 संपलाय 4था प्रगती पथावर. आणि बघा समाधान मोरेने अगदी महेंद्र सिंग धोनी सारख्या बल्ला फिरवलेला मित्रांनो आठवण आणून दिली महेंद्र सिंग धोनीची. वाह कोण कसं खेळून जाईल वेळेचे काळ सांगेल. आणि बोललो ना फाईन लेग एरिया थर्ड मॅन एरिया खतरनाक आहे. त्या ठिकाणून जर चेंडू केला तर नक्कीच रन पडत होईल मित्रांनो. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक लास्ट. आणि बघू मेड आमच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. षटक क्रमांक 2 खेळ संपल. बिनबाद 12 जय बजरंग बुंबाट्याची धाव संख्या बिनबाद 12 कमांडी. सेमीफायनल जो असेल या दोन टीम मध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल साठी एनजी स्पोर्ट्स सटाणा या संघासंगे लढत होईल. आणि बघू या ठिकाणी अगदी 30 गतीने गोलंदाजी बरका पडते. राजू आहे लाजवाब अधिक खतरनाक फलंदाज आहे तुमच्या समोर, परंतु एक चेंडू डॉट टाकताना या ठिकाणी लाजवाब. मित्रांनो अगदी कडक फलंदाज आहेत समाधान मोरे. डॉट बॉल टाकणं म्हणजे अवघड होतं, परंतु 2 डॉट बॉल टाकून आपल्या षटक अगदी
चेंडू क्रमांक 4 खेळून जातील समाधान मोरे यांना. मग आपल्या संघासाठी अगदी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. जरी त्याची आनंदमय वातावरण झेंडे फडकताना गावाचं नाव आहे चौंदाणे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आणि अल्टिमेट विकेट एरियामध्ये जागा खाली आणि चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत नक्की निश्चितच 2 रन जातील जय बजरंग गुंडाट्या संघाच्या खात्यामध्ये. रियू नो बॉलचा ओके. आमचे लाईव्ह स्कोरिंग साठी सहकार्य करता आमचे मित्र तेजस भाऊ वाघ. ओके थर्ड अंपायर निर्णय नो बॉल. फ्री हिट असेल. फ्री हिट चेंडू आणि प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी एक रन निश्चितच जाहीर. फ्री हिट चेंडू होता म्हणून मित्रांनो या ठिकाणी यात जरी टीमला तरी ह्या ठिकाणी नॉट आउट असतो आणि संघाने एक रन जाईल खात्यामध्ये जय बजरंग गुंडाट्या संघाच्या. धुळू पवार अगदी टप्प्याचा चेंडू होता. अंपायर यांनी फाईट करार दिले. धुळू पवार चिंचपाड्या गावाची शान. मित्रांनो खेळी अगदी टेक्निकल आहे त्या माणसाजवळ. हाईट जरी कमी बॉडी जरी कमी पण टेक्निकल खेळे याचे आमचे मित्र धुळू पवार. अधिक ग्राउंड फटके असतात त्यांचे. अगदी माझे क्रिकेटर राहुल द्रविड सारखी खेळी असं जुनून धुळू पवार. गोलंदाजी बरकावर सज्ज होतील फलंदाज धुळू पवार. प्रहार करण्याचा प्रयत्न होता यक्षाच्या दिशेने परंतु थांबावा लागेल. क्षेत्र क्रमांक 3 चा खेळ संपला. बिनबाद 17 या अंकावरती जय बजरंग गुंडाट्या संघाची धावसंख्या पोहोचेल. कमांड डीजे. वरती आझाद बघू या ठिकाणी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या स्मृतीचा आनंद लुटण्यासाठी आले या चौंदाणा नगरीमध्ये श्रीरामगिरी बाबा क्रिकेट क्लब. तेव्हा भाऊचे चौंदाणे 2025 पर्व पहिले याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने या चौंदाणा नगरीमध्ये दाखल झाले. आमच्या आयोजकांच्या वतीने तुमचं अभिनंदन. क्षेत्र क्रमांक 4 गणेश पवार. टप्प्याचा चेंडू होता परंतु समाधान मोरे यांना काही चेंडू समजेना. डॉट
फिल्डिंग तैनात. एक रन डिक्लेअर असेल. बघ आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या दिशेला मैदानाच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बरोबर पॉइंट मध्ये आणि बघू या ठिकाणी कुठलाही प्रहार करण्याचा चान्स नाही. आणि बघू या ठिकाणी मैदानाच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी मोठा विकेट होता मित्रांनो तुमच्या समोर. खतरनाक फलंदाजी मध्ये बाहेर आहेत. जसा जाळ्यात मोठा मासा फसतो तसा मोठा विकेट, मोठी विकेट तुम्ही घेत होता. परंतु मित्रांनो धावून जाऊन प्रयत्न केला माझ्या मित्राने. नक्कीच कधी कधी असंही होतं. प्रत्येकाचं दिवस जीवन उगवत नाही मित्रांनो. आपली कुठली चेंज होत असते. कधी तुझा दिवस तर कधी माझा दिवस. फलंदाज तयार. बघा मी सांगतो ना शेम राहुल दरबे. कुठली शंका काढण्याची गरज नाही. अगदी ग्राउंड फटके मारण्यामध्ये माहेर. पहिल्यांदा माझी भीत मित्रांनो झाली. पहिल्यांदा ओळख झाली आमच्या सटाण्या आमच्या कळवण तालुक्यामध्ये रवळजी गावाला धूळ पवार आले माझी. त्यांचे खेळी मी जवळून बघितले. म्हणून मित्रांनो अगदी उत्कृष्ट खेळतात ते. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या पूर्ण होत आहे. समीकरण बिन बाद 24. अगदी 4 षटक टाकले. 24 चेंडू झाले आणि 24 रन आहेत तुमचे फक्त. पण परंतु मित्रांनो तुमची एकही विकेट नाही. तिथं तुम्ही जड आहात पण रनापासून जरी खाली आहात. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती असेल. बघू आपल्या संघाला नक्कीच विकेट मिळवून देण्यासाठी जे युवा वॉरियर संघाचे मालक जितू फांबरे सर अगदी स्वतः षटक क्रमांक 6 हाताळत. चला विकेट तर नाही विकेट पाडूया अशा अनुषंगाने षटक क्रमांक 5 वर घेऊन आले. आणि मित्रांनो कोणीही ब्लूटूथ चालू करू नका. जेणेकरून आम्हाला षटक संपल्यानंतर आउट झाल्यानंतर गाणे वाजवता येतील. कुणीतरी आमची गणित केलं मित्रा ते बंद करावं. कारण ह्या ठिकाणी जरा गाणे वाजवले ना तर माझं मशीन जरा थांबेल. नाही तर माझं मशीन एकदा लटकलं तर मी नाही थांबत रे बाबा. हा ब्लूटूथ बंद करायचं आहे. कुणी गणित केलंय ते ब्लूटूथ बंद करा. कारण गाणे वाजवायला अडथळा येतो. अनुषंगाने षटक क्रमांक 5 अगदी आणि अगदी फायच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणि अगदी आमचे मित्र इक्विल गावाची शान त्या ठिकाणी रक्षक म्हणून जितू बाबरे सरांनी त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली. अगदी उत्कृष्ट अशी निभावताना त्या ठिकाणी इक्विल गावाची शान. टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये चेंडूला फेकलंय आणि या ठिकाणी गणेश पवार चेंडूला उचलला फेकलं. तोपर्यंत निश्चितच एक रन असेल. धुळू पवार आणि बघू या ठिकाणी अगदी चेंडूला उचलून फेकलंय. मिड विकेट एरियाच्या दिशेने 6
असा शेटकर रुपयाने वा लाजवाब म्हणतो ना मी मित्रांनो बॉडीवर जाऊ नका तब्येतीवर जाऊ नका टेक्निकल खेळाय त्या माणसाला ओळखतो त्या माणसाला नाव आहे धूळ पवार गावाचं नाव आहे चिंचपाडा बघा तो फटका पॉइंट एरियामध्ये अगदी कॅपमध्ये बॉल चाललाय सीमाभाग चौकात या चौकाच्या छायानं धावसंख्या फुटावर जाईल तुमचं समीकरण बिन बाद 36 या अंकावर षट क्रमांक 5 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती ठिकाणाचं नाव आहे सौंदाणे आणि अगदी आडवे बॅटीने मारलेला चेंडू परंतु या ठिकाणी अगदी 2 रन असतील षट क्रमांक 5 खेळ संपल बिन बाद 38 जरी तुमचे रन कमी आहे 5 षटकामध्ये पण तुमचे विकेट एकही गेली नाही तंबूच्या आसऱ्याला एक बाजूनी जेवढा आत उभे जय बजरंग बुद्धाटे वर्सेस जुवा वॉरियर्स अशी लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आजूबाजू बसलेले अगदी वडील खरे माणसं आमचे काका आमच्या मामा आमच्या बाबाच्या नावानं प्रेषक म्हणून अगदी तुम्ही ह्या आमच्या स्मृतीची शोभा वाढवले त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि जीही तुमच्या गावात आमदार काका म्हणून आमची ओळख ते काका त्यांचं नाव नाही माहित आमदारच म्हणता अगदी पहिल्या दिवसापासून मित्रांनो माझ्या शेजारी बसून मला देखील सहकार्य करता आणि या स्मृतीला त्यांचा देखील लाखा मोलाचा वाटा त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण मित्रांनो षट क्रमांक 6 असेल घेऊन आले गणेश पवार बघू आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल कारण मित्रांनो एकही विकेट नाही रन आहेत 38 आणि बघायला गेलं तर चेंडू घ्यायला जा मित्रांनो चेंडू खेळला तर कोणीतरी आणून द्यावा जर दिसला तर कोणीतरी सहकार्य करावं नक्कीच श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ शेषक 2025 बरोबर होईल या स्पर्धेची मुख्य आयोजक मित्रांनो सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करावं लागेल आणि बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल समाधान मोरे गणेश पवार यांचा सामना करतील आणि बघू या ठिकाणी मॅडम आमच्या दिशेला क्षेत्र रक्षक तैनात तिथं कुठलाही रन नाही जाणार म्हणून संघाने आणि बघू या ठिकाणी कव्हर पॉइंट एरियामध्ये चेंडूला ठकलून दिलाय समाधान मोरे केवळ एक रन जाईल फलंदाजीसाठी सज्ज होतील थोडं पवार बघू आपल्या संघासाठी आणि बघू या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल बघायला गेलं तर मित्रांनो थोडू पवार अगदी 12 चेंडू मध्ये 21 रनावर खेळत आहे अगदी शरीराला बीट घेणारा चेंडू आणि बघू या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट टिसून हल्लाय टंपला गणेश पवार यांनी आणि जावा लागले अगदी पहिली क्रमांक 1 नंबरची विकेट जय बजरंग गुंडाट्या संघाची थोडू पवारच्या नावानं अगदी तंबूच्या आसऱ्याला जातात आणि नक्कीच या ठिकाणी
समाधान मोरे अगदी 22 बॉलावर 15 रनावर खेळत आहेत ते न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि नक्कीच आमच्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल 4 आणि बघू ह्या ठिकाणी 1:40 बघायला गेले तर मित्रांनो खतरनाक गोलंदाजीमध्ये बाहेर फलंदाजीमध्ये बाहेर गणेश पवार समाधान मोरे यांना अंदाज नाही घेता आला या अनुषंगाने रणापासून तुम्हाला मुक्त ठेवलाय षटक क्रमांक 7 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असेल सामना करतील समाधान फाईनच्या एरियामध्ये चेंडूला ढकललाय अगदी 2 रन कमांड डीजे एक बाद 42 षटक क्रमांक 7 चा खेळ संपला समीकरण 1:42 जय बजरंग गुंडाट्या संघाच बघू आपल्या संघासाठी लेफ्ट हँड बॅटमन अविनाश वाघ या ठिकाणी नक्कीच विकेट तेजेश भाऊ वाघ यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे तेजेश भाऊ वाघ तुमचे लाईव्ह स्कोरिंग करत आहेत मित्रांनो आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांचं काम आहे लवकर यावं तेजेश भाऊ वाघ यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे षटक क्रमांक 7 व प्रगती पथावरती बघू आपल्या संघासाठी परमीन घेऊन आले सामना करतील अविनाश वाघ आधी चेंडू क्रमांक पहिला 7व्या षटकाचा व्हाईट करार दिलाय आणि संघाने ही करण जाईल तुमच्या खात्यामध्ये आणि बघू या ठिकाणी रिव्ह्यू आलेला आहे वाईट आहे किंवा नाही आमचे थर्ड अंपायर यांनी चेक करावं थर्ड अंपायर डिसिजन वाईट नाही वाईटचा निर्णय आला तर थर्ड अंपायर करून टप्प्याचा चेंडू होता पुरेसा चेंडू बॅटीवर आला नाही या अनुषंगाने दाट चेंडू असेल
महत्वाच्या मॅचेस जय बजरंग गुंडाटे वर्सेस किंवा वॉरियर मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल आणि अगदी मोठ्या फटक्यापासून रणापासून रोखलंय परवीन यांनी तुम्हाला षटक क्रमांक जय बजरंग गुंडाटे संघाकडनं 7व खेळून आले अतिजीवा वॉरियर संघाचे बालक जितू भांबरे सर या ठिकाणी मित्रांनो वारंवार चर्चा करताना लेगच्या दिशेने चेंडूला ढकललाय या ठिकाणी केवळ एकच रनावर संतोष मानावा लागेल या एक रनाच्या साहाय्यानं धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण 1/44 या अंकावरती बघायला गेलं तर मित्रांनो अगदी गोड स्वभावाची व्यक्तिमत्व जितू भांबरे सर आनंदाने बोलणारे खेळाडूंना म्हणून इथपर्यंत आले मित्रांनो असं म्हणायला काही हरकत नाही कुठली चिडचिड नाही फडफड नाही म्हणजे संभाव्य वाघ सारखं नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर तुमच्या समोर खतरनाक फलंदाज आहे गुंडाट्या काव्याची शान हे बजरंग गुंडाट्या संघाकडनं फलंदाजी करत आहेत समाधान मोरे मग बघायला गेले तर मित्रांनो या ठिकाणी केवळ एक विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला विकेट भरपूर आहे तुमच्याकडे परंतु ओव्हर कमी होत चालल्यात आणि अगदी फाईन लेग एरियामध्ये अगदी कंटिन्यू दूर असते फाईन लेग एरिया थर्ड मेन एरिया तिथं जर चेंडू गेला तर एकदम आणि अगदी फिल्डिंग उत्कृष्ट सजवले सर यांनी थर्ड मेन आउटसाइड पॉइंट एरिया कव्हर एरिया मेड ऑन मेड विकेट एरिया वा आणि ह्या ठिकाणी केवळ षटक क्रमांक 7 चा खेळ संपूर्ण समीकरण 1/47 अंकावरती षटक क्रमांक 8 वर खेळून आले किंवा वॉरियर्स कंटाण्या गावाची शान किंवा वॉरियर्स संघाचे मालक जितू भांबरे सर षटक क्रमांक 8 टप्प्याचा चेंडू आणि बॅट फिरकावली आला एक बिग फटका क्षेत्र रुपयानी फटकार वा लाजवाब अविनाश वाघ यांच्या बॅटर मधून निघलेला हा षटकार अगदी या षटकारचा छायाना धावसंख्या बरोबर जाईल समीकरण 1/53 अंकावरती बघू या ठिकाणी नक्कीच आउट करण्याचा प्रयत्न असेल अगदी लालीपाली चेंडू होता परंतु पुरेचा फायदा घेता नाही आला चेंडूला उचललाय फेकलाय त्याच्या दिशेने बंटू भाऊ फसले अगदी आमचे मित्र निकवेल गावाची शान बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी रणनीत मोठा अटकवले वाह नाईस चेंडू अगदी चेंडू आणि बॅटिंगचा कुठलाही संपर्क नाही चेंडू जाईल चेंडूच्या पर अगदी षटक क्रमांक 8 स्वतः किंवा वरील संघाचे बालक श्री
जितू फुबरे सर दिल्याला लॉलीपॉप चेंडू परंतु टिकले 2 रन असतील पुरेसा बेटीवर आला नाही या अनुषंगाने अगदी थडवेच्या दिशेने अगदी इष्टिक कव्हरच्या डोक्यावरून गेला त्या ठिकाणी डिक्लेअर 2 रन असतील कारण मित्रांनो या ठिकाणी सुंदर अशी शाळा श्री रामगिरी बाबा विद्यालय चौदाने या ठिकाणी रंगते ही स्पर्धा गेल्या 7 दिवसापासून रंगते मित्रांनो फलंदाज सच होईल गोलंदाजी बरं का आणि नक्कीच या ठिकाणी थोडा वेळ आम्हाला सहकार्य करतील आमचे बाळाभाऊ कमेंट्री करण्यासाठी आभारी कुवर सर हॅलो स्ट्रायकर अविनाश चितूबाबूने टाकलेला हा बॉल चांगली फिल्डिंग गणेश ओव्हरची समाप्ती 63 रन झालेले आहेत 1 आउट 8 ओव्हरचे संपलेले आहेत आता जी ओव्हर पडेल ती 9वी ओव्हर 8 ओव्हर 63 रन 1 विकेट स्ट्राइक ला अविनाश नॉन स्ट्राइकर समाधान मिसफील्ड 4 रन गनू अभी गए जितेंद्र भामरे देखते हैं स्ट्राइक पे अभी तक अविनाश वहां पे रुके हैं उठा के खेला है यहाँ पे देखते क्या होता है कैच की मांग की है और ये गणेश ने आसान सा कैच लिया है अविनाश को तबलीन का रास्ता दिखाया यहाँ पे बॉलर ने या नंतरचा जो सामना होईल या दोघांमध्ये जो जिंकेल त्याचा सामना एनजी स्पोर्ट्स सटाणा या संघे रंगेल तो सामना असेल सेमीफायनल 2 त्यानंतर सेमीफायनल मग फायनल प्रसाद वाघ अविनाश आउट झाल्यानंतर ऑफसाइडला मारलेला चेंडू कॅच होता पण मिस केला कॅच सोडलेला आहे प्रसाद वाघला येथे जोरदार मिळालेले आहे एक रन चार बॉल 69 रन झालेले आहेत उचलून मारलेला चेंडू तिथे आहेत गणेश
बबलू गवळी कुठे इकडे येण्याची करावं. बबलू गवळी जिथे असतील त्यांनी इकडे येण्याची करावे. खूप छान शॉट मारलेला. थोडी मिसफील्ड झाली गणेश कडनं. ओव्हरची समाप्ती. नऊ ओव्हर 72 रन 2 विकेट. 9 ओव्हर 72 रन 2 विकेट. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते बंटी. बंटीचा पहिला बॉल बघूया. फिल्डर तिथे मौजूद. 2 रन. बंटीच्या पहिल्या बॉलवर झाले ते 2 रन. हलक्या हाताने खेळलेला बॉल. 1 धाव पूर्ण. खूपच छान असा शॉट मारलेला आहे. बघूया फिल्डर स्वा. चांगली फिल्डिंग. 2 रन. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला. रनआउट. प्रसाद वाघ आउट झालेले. रनआउट. शेवटचा षटक. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू. वाईड. 73 रन. 79 रन. डॉट बॉल. शेवटचा बॉल या इनिंगचा. बघूया बॅट्समनची काय रणनीती असते ते. बंटीचा हा शेवटचा बॉल. फिल्डर शिवा. दुसरा रन पूर्ण झालेला आहे. 10 ओव्हर नंतर स्कोर झाला 81. जिंकायला पाहिजे ते 82. यानंतर कमिटी करतील अंदाज स्कोर.
त्याने कॉमेंट्री करावी. बक्षीस दिलेलं आहे ह्या ठिकाणी श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिप्प सदस्य यांच्याकडून 15,000 रुपयाचं त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन आणि पुन्हा 15,000 रुपये दिल्यात सरपंच विमलबाई बाळू मोरे सौंदाणे यांच्याकडनं देखील ताईकडनं देखील 15,000 रुपये देण्यात आले. तुम्हाला नक्कीच अभिनंदन करावाच लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच मित्रांनो ड्रेस किट दिलेले आहे मान्य श्री शरद भाऊ भंबरे वनोले माजी सरपंच यांच्याकडनं आणि अंबिका टेंडर्स संचालक कुणाल भाऊ काकुळते सौदाणेकर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि नक्कीच या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. जय बजरंग बुंबाट्या संघाने युवा वॉरियर्स संघापुढं 181 रन काढून 82 रनाचं आव्हान दिलं. ते आव्हान नक्कीच पूर्ण करता की काय ते वेळेचं काळ सांगेल. आणि अनुषंगाने क्षेत्ररक्षक लवकरात लवकर लावा, कारण मित्रांनो पावसाचं संकेत या ठिकाणी दिसतोय.
हॅलो समाधान गोरे आणि अगदी पॉइंटच्या दिशेने ठकलून दिलेला चेंडू शिवा पाठवतात. शिवाजी निकम जाखड गावाची शान. बघू या ठिकाणी रणांचा श्री गणेशाई सुरुवात होते. या ठिकाणी जे बघायला गेले तर 82 रणाचा पाठला सुरू युवा वॉरियर्स संघाकडनं. आणि नक्कीच षट क्रमांक पहिलंच जिम्मेदारी दिली बजरंग बुद्धाच्या संघाकडनं समाधान भोरे. आणि बघू बेड फेकड एरियामध्ये चेंडूला ढकलले त्या ठिकाणी थोडू पवार अगदी या ठिकाणी एकच रन असेल. गणेश पवार आणि बघू या ठिकाणी अगदी मोठा मासा जसा जाळ्यात आहे बघतो ना तसा मित्रांनो ह्या ठिकाणी मोठी विकेट होती. षट क्रमांक पहिलं संपल आहे 3 बाद 7 रन केले. आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षट क्रमांक दुसरं प्रगती पथावरती श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाणे देवा भाऊ चंद्रक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौदाण्या नगरीमध्ये आयोजकांच्या वतीनं सरचे स्वागत स्वागत स्वागत. षट क्रमांक दुसरं आणि मेडॉनच्या दिशेला धुळू पवार त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी तैनात. केवळ एक रन फिटील गणेश पवार यांना आणि संघाच्या खात्यात एक रन जोडले जाईल. आणि बघू या ठिकाणी आपली शरीराला भेट घेणारा चेंडू रन घेऊ का नको पळू का नको त्यानु संघाने गणेश पवार अगदी निम्या बीच मध्ये जाऊ लागले होते परंतु मित्रांनो बाल बसले. या ठिकाणी वेळेवर निर्णय घेतल्याने माघारी परतले आणि या ठिकाणी नक्कीच जीवदान असेल. रंगीला जोडी आहे असं म्हणावं लागेल. युवा वॉरियर संघाची खतरनाक जोडी आहे मित्रांनो तुमच्या समोर. आणि पुन्हा या ठिकाणी शरीराला वेध घेणारा चेंडू चेंडूने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल चेंडूच्या रूपावर षट क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक 4 मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला केवळ एक. आणि नक्कीच आमचे काका राकेश भाऊ वाघ निखिल गावाची शान नक्कीच मित्रांनो डांग सौंदाना प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळत नाही पण सपोर्ट करण्यासाठी होते त्यांचं अभिनंदन करतो. आणि चेंडूला उचलून फेकलाय चेंडू जाईल शिबाबा 4. गणेश पवार अगदी मेडॉनच्या दिशेला धवळू पवार चेंडूला उचलला फेकलं तोपर्यंत निश्चितच 2 रन. षट क्रमांक 2 चा खेळ संपलाय 3 बाद 15.
कटाकटीचे सामने अगदी महत्वाचे सामने मित्रांनो. प्रत्येकाच एक घेऊन येतो स्वप्न का आम्ही फायनलला जावं, आम्ही फायनल जिंकावं. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, एकाला हरावं एकाला जिंकावं लागतं मित्रांनो. असा हा खेळ जगामध्ये प्रसिद्ध सगळ्यात आवडता खेळ. आणि अगदी टायमिंग फटका होता. वाह अशी ओळख आमच्या धवळू पवारची. म्हणून म्हणतो मित्रांनो काही कॅच घेतलाय, नाईस कॅच पडावा लागेल. एवढ्या लांबून जाऊन आणि जजमेंट घेऊन हाताचा आणि चेंडूचा अगदी टायमिंग होताना शिल्बात होऊन तंबूच्या सेवाला. विकेट क्रमांक पहिल्याच पथक खतरनाक फलंदाज होते मित्रांनो. शिवा हो निकमचा खोडची शान. परंतु अगदी शिलबाद होऊन मेडॉच्या दिशेला तैनात होते धुळू पवार. अगदी मेडॉच्या दिशेपर्यंत धावत पळत गेले आणि चेंडूला टिपलं. नाईस कॅच, लाजवाब. मूर्ती छोटी पण कीर्ती महान असा ओळख धुळू पवार यांची मित्रांनो. हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि बघू एक रन होता आणि एक रनावर संतोष वाढावा लागेल. सिंगल रन प्राप्त करून राजू आयरे यांनी गणेश पवार यांना फलंदाजीसाठी पाठवलंय. फलंदाजी गोलंदाजी बरकाबर अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल फिल्डिंग तैनात. पंचांचा निर्णय भाई अतिरिक्त रन जाईल तुझ्या खात्यामध्ये. आणि उचलला ह्या दिशेला आधी जागा खाली आहे मित्रांनो. पौर विलेच्या षटक चालू आहे ते अनुषंगाने 3 षटक झाल्यानंतर अगदी फिल्डिंग लांबते गॅपमध्ये. आणि बघू या ठिकाणी बघायला गेले तर हळूहळू रनाचा ठोकर उपाडतात. आणि पुन्हा ठोकरला लेफ्टच्या दिशेने चेंडू जाईल षटकाच्या रुबाने फटकार. पुन्हा एक फेक फटका आलाय तुमच्या बॅटर मधून. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी जे निर्णय असेल ते बघा.
आणि ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय हॅलो षटक क्रमांक 30 एक बाद 23 षटक क्रमांक 4 घेऊन आले तर नारायण पवार हॅलो जर मित्रांनो पाऊस पडल्यास जे रेग्युलर असे सामने चालू आहेत त्याच पद्धतीने सामना चालू राहील याची दक्षता घ्यायची आहे संघाने आणि षटक क्रमांक 4 टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही अगदी फटाव्या दिगारची शान नारायण 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 काय करता मित्रांनो आमचे मित्र आहेत म्हणून जरा जोक करावा लागतो ते देखील कॉमेडी आहेत मित्रांनो आमचे जवळचे मित्र नारायण भाऊ पवार आणि अगदी जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला अगदी बेटीने कडा घेतला आणि विकेट क्रमांक 2 चा ते तंबूच्या आश्रयाला पोहोचवत जीवावारी संघाच्या अगदीच मित्रांनो कुठली न गलती करता याचे रक्षकने त्या ठिकाणी शिल टिपून पाठवलाय माघारी बघायला गेलं तर मित्रांनो 82 रन दिले तुमच्या समोर टार्गेट जय बजरंग बुंदाट्या संघाने तोपर्यंत मित्रांनो स्वतः जीवावारी संघाचे बालक जितू भांबरे सर अगदी पाण्याची तर गरज आहे मित्रांनो पाणी तर चर्चा तर करावाच लागेल परंतु मित्रांनो आम्हा आयोजकांना सहकार्य करावं श्री रामगिरी बाबा क्रिकेट करावं सौदाने देवा भाऊशीचे 2025 बरोबर पहिली आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि सौंदर्य कमिटीच्या वतीनं टप्प्याचा चेंडू ठकलून दिलाय लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी धावसंख्या क्रीडावर जाईल तुमचं समीकरण 2 बाद 25 अंकावरती गोडाच्या ट्रॉफी आणून ठेवलेल्या मित्रांनो अगदी मन प्रसन्न करून खेळणाऱ्या ट्रॉफी आपल्या समोर सळत आहे वा आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि ह्या ठिकाणी अगदी हलक्या हाताने खेळून आलेला चेंडू अगदी कव्हर एरियामध्ये केवढी एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये या एक रनाच्या साह्यानं धावसंख्या ब्रडावर जाईल तुमचं समीकरण षटक क्रमांक 4 चा खेळ संपूर्ण 2 बाद 26 अंकावरती जय युवा वॉरियर्स संघाचे नक्की 36 चेंडू मध्ये 56 रनाची आवश्यकता असेल बघू 36 चेंडू मध्ये 56 रनाची आवश्यकता बघायला गेले तर 56 रन लागतात 36 चेंडू आहेत मित्रांनो आणि ह्या ठिकाणी हलक्या हाताने ठकलून दिलंय लक्ष्या दिशेने एकच रनावर संतोष मारावा लागेल आणि षटक क्रमांक 5 हाताळताना अविनाश वाघ जे बजरंग बुंदाट्या संघाकडनं आणि त्यांचा सामना करतील गणेश पवार अगदी तिरझळ धरणात शेजारी वसलेलं छोटंसं गाव ते गावाचं नाव आहे ततानी ततानीची शान बघू ह्या ठिकाणी अगदी मोठी विकेट होती तुमच्या जवळ आले आणि प्रसाद भगवान यांनी मोठी कोशिश केली प्रयत्न भरपूर होता पण झेल ड्रॉप झाला त्या संघाने जीवदान असेल गणेश पवार यांना फलंदाज होईल गोलंदाजी वर्गावरती
फिल्डिंग तैनात चारी दिशेला झेंडे फडकताना त्या दिवसाची आज सोमवाराच्या नावाने उगवलेला दिवस महादेवाच्या नावाने उगवलेला दिवस महादेवाला आज साकडं घालतो देवा आज नको रे येऊ देव पाऊस आमच्याकडे होऊ दे रे पूर्ण फायनल आमची त्यानु सेंगाने मित्रांनो काय करावं त्याचं बटन आपल्या हातात नाही बघायला गेले तर मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तर जितू भांबरे सर अगदी मला फोन येऊन गेले पुण्याकडनं मी आज लाईव्ह बघत आहे तुमचे मित्र या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू या ठिकाणी याच घेण्याचा प्रयत्न केला प्रसाद भाऊ वाघ यांनी परंतु बघा या ठिकाणी मित्रांनो स्वतः जीवा वॉरियर संघाचे बालक श्री श्री जितू भांबरे सर युट्यूब लाईव्ह जोडले गेले मित्रांनो चक्कापूर असेल अभोडा नादुरी शब्द सुरुंगी गड शेजारी गाव वसलेलं माझं गावाचं नाव आहे चिंचोरे मित्रांनो चक्कापूर धरणा शेजारून तिथून जोडले गेलेत आपल्या या स्पर्धेला भरपूर मित्र सगळ्यांचं अभिनंदन करतो जे हे युट्यूब लाईव्ह स्पर्धा बघत आहेत ते फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावरती जितू भांबरे सरांच्या नावानं चांद फलक पुन्हा ढकललाय कबर एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय केवळ एक रडाच्या साया नक्कीच मित्रांनो शीट क्रमांक 5 चा खेळ संपला धावसंख्या बुरड्यावर जाईल तुमचं समीकरण 3 बाद 33 अंकावरती 3 म्हणजे 3 बाद 33 आणि बघायला गेलं तर मित्रांनो 30 चेंडू मध्ये 49 रनाची आवश्यकता श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना बॅनर सरकताना शिल्लक आहे तालुका सटाणा जिल्हा नाशिक अशी ओळख मित्रांनो ह्या चौंदाण्या गावाची आणि बोलायला गेलं तर मित्रांनो षट क्रमांक 6 प्रगती पथावरती स्वतः जितू भाऊ भांबरे या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो जितू भांबरे सर अगदी तुमची मॅच लाईव्ह बघत आहेत या अनुषंगाने मित्रांनो आमची कॉमेंट्री देखील ऐकत आहेत आमच्या कॉमेंट्रीला बघून आमच्या गावाकडल्या क्रिकेट प्रेमी या स्पर्धेला जोडले गेले नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आम्ही खेड्या पाड्यात जरी बसलो असेल आमची गावठी भाषा सोडणार नाही मी किती बोललो तर सकाळी नागलीची भाकर न उडण्याचा बेसन खाऊन येतोय माझा काही मरायला आवाज बसेल काय किती मी बोललो तरी आवाज बसणार नाही तुम्ही मला 10 दिवस द्या अच्छा काट्या कुट्यातून आलेलो या ठिकाणी राखे शीट क्रमांक 6 बघू या ठिकाणी अगदी विजयाच्या दिशेकडे घेऊन जात आहेत आपल्या संघाला स्वतः जितू भांबरे सर युवा वॉरियर्स संघाचे मालक कंदाण्या गावाची शान आणि नक्कीच मित्रांनो कुठेही क्रिकेट असू द्या ठिकाणी हजेरी लावल्याशिवाय राहत नाही असे आमचे श्री श्री मित्र जितू भांबरे सर चेंडूला उचललाय फेकलाय त्या दिशेला षटकारच्या रूपाने फटकार वाह लाजवाब पुन्हा पिंक फटका आलाय तुमच्या बॅटर मधून आणि बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर या फटक्याचा साया धावसंख्या पूर्ण पोहोचते समीकरण 3 बाद 40 या अंकावरती फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावर गणेश बाबूच्या नावानं चांद फलक टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने त्याने दिशेला बघितलं तर आनंदमय वातावरण मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत या चौंदाना नगरीमध्ये सगळ्यांचं अभिनंदन करतो फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्गावरती गणेश भाऊच्या नावानं चांद फलक टप्प्याचा चेंडू
तयारी आहे. हा आता शिरली भाऊच्या अंगात आंबाबाई, आता नाही आवडायचा भाऊ. आता शिरली भाऊच्या अंगात आंबाबाई, मी आलो आहे सप्तशृंगी गडाच्या शेजार बोल. नक्की मित्रांनो, चंकापूर आभोण्या शेजारी वसलेलं छोटस गाव माझं चिंचोरे, तिथला मी रामदास कुमार आमंत्रित केलं मला. या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करेल मी. आणि नक्कीच लगातार फटका सजवलेला गणेश पवार यांनी फलंदाज सट होईल गोलंदाजी वर्गावरती. ओके एलिमिनेटरचा हा सामना रंगला दोन संघांमध्ये आणि फलंदाजीसाठी आला तो जितू भांबले. जबरदस्त हा खेळाडू एकदा लय गवसली की मग असे फटके बघायला भेटतील त्याच्या बॅट मधून. सुंदर असा कट केलेला चेंडू, नक्कीच धावा मिळतील दोन. सुंदर फटका, जीवा वॉरियरचा विजयाकडे कूच करताना आपल्याला दिसतोय. 47 धावा झालेल्या आहेत, 3 फलंदाज बाद, 47 धावा. 6 षटक समाप्ती झाली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे ती जीवा वॉरियर संघाला. आणि आता बघायचंय की कशा पद्धतीने त्या धावांचा पाठलाग करताय दोघेही खेळाडू. खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे नक्कीच हे आव्हान त्यांना छोटं वाटेल. परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ असतो, त्याच्यात कुठले समीकरण तुम्ही जाऊ शकत नाही. जो संघ चांगला खेळेल, जो संघ त्यावेळेस आपलं प्रदर्शन सर्वोत्कृष्ट करेल, तोच विजयाला गवसणी घालू शकतो. यात मात्र कुठला वाद नाही. पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे दोघेही संघांना विनंती असेल की खेळ लवकर चालू करायचा आहे. 24 बॉल 33, समीकरण अगदी सोपं आहे. परंतु आता बघावं लागेल की कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करताय गणेश पवार आणि जितू सर. दोघेही या पट्ट्यातले उत्कृष्ट असे खेळाडू. आपल्या खेळाने सर्व प्रेक्षकांना मोहित करतात असे खेळाडू. परंतु आता गोलंदाजीचा फार कोणावर असेल बघावा लागेल. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो नक्कीच मिळेल. परंतु क्षेत्ररक्षक काय करतोय तर सुंदर असं क्षेत्ररक्षण नारायण कडून. नारायणने आपल्या गोलंदाजीमध्ये पण प्रभावित केलं होतं, सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली होती. परंतु आता बघावं लागेल ही धावसंख्या कशा पद्धतीने पाठलाग करताय. परंतु ते जोरदार असा प्रहार, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, 1 धाव देखील पूर्ण होईल. नक्कीच क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. तुम्हाला क्रिकेट मध्ये जर जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षण तुम्हाला अव्वल दर्जाचं ठेवावं लागेल. आणि ते क्षेत्ररक्षण आपल्याला डीके कडून पाहायला मिळालं. यावेळेस सुंदर असा चेंडू, इथे मात्र खूप वेळ होता. पंचांचा निर्णय बघायचा काय तो. सुरेख असा चेंडू, एक धाव इथे गरजेची आहे. आणि जितकी टिचून गोलंदाजी कराल विजय तितका समीप येईल. परंतु एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्लिपच्या वरून चेंडू गेलाय. धावा मिळतील त्या 2. आणि इथे षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 54 धावा, 3 फलंदाज बाद, 18 चेंडूत 28 धावा. विजय घेता असेल तर आता इथे मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. अजून देखील दोघेही संघांना विजयाची समान संधी, परंतु या संधीचं सोनं कोण करतोय ते बघावं लागेल. चर्चा करू नका, पावसाचं वातावरण आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या जेणेकरून आपल्याला फायनलचे मुकाबले आपल्याला बघायला मिळतील.
जितका वेळ जास्त तुम्ही लावाल तितका वेळ होईल. यावेळेस आपल्याकडे वरुण राजाचं खूप मोठं मेहरबानी आहे. उन्हाळ्यात देखील पावसाळ्याचे दिवस दाखवत आहे, परंतु या दरम्यान देवाभाऊ चषक देखील आपल्या भेटीला आलेला आहे आणि याचा आनंद आपण घेत आहोत. इथे गरज आहे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची. अटीतटीचा हा सामना, क्वालिफायरचा हा एलिमिनेटरचा हा सामना आणि या सामन्यात नक्कीच जर विजय मिळवायचा असेल तुम्हाला तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच हा आपला या स्पर्धेतला अंतिम सामना असेल. मात्र गोलंदाजी कोण करतोय तर टीजी. 56 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जिंकण्याच्या समान संधी दोन्ही संघांना. एक धाव फक्त. इथे मात्र गणेशच्या बॅट मधून गोळीच्या वेगाने जाणारा चेंडू सरळ सीमा रेषेच्या पार. 4 धावा. सुरेख फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावेल. फलंदाज बाजून माघारी परततोय गणेश पवार. 17 चेंडूत 33 धावांचं महत्वपूर्ण असं योगदान देऊन परततोय आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता 14 चेंडूत 21 धावा. 4था फलंदाज संघाला. आता इथे मात्र एक असा खेळाडू मैदानात येतोय की ज्याच्या गोलंदाजीनी सर्वांना मोहित करतो, ज्याच्या फलंदाजींनी, ज्याच्या आगळ्या वेगळ्या फटक्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, असा फलंदाज आता मैदानात येतोय. तो म्हणजे सर्वांचा लाडका कुणाल मस्ते उर्फ बंटी भाऊ. जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी येतो तेव्हा तेव्हा उपयुक्त निर्णायक इनिंग खेळतो तो संघासाठी आणि आज देखील जिंकण्यासाठी त्याला खेळावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत त्याच्याकडे 14 आणि धावा बनवायचे त्याला 21 आणि त्याला जोडीदार कोण आहे तर तो त्यांचाच खंदा पाठीराखा जितेंद्र सर. जिथे जिथे तालुक्यात टुर्नामेंट असेल ना तिथे हे दोघं खेळाडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. इथे मात्र काहीतरी बिघडतंय, परंतु जिथे जिथे बिघडतं तिथे तिथे काहीतरी सुधारतंय असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. या दरम्यान विजेची सुंदर अशी गोलंदाजी, परंतु बंटीचा इतका उत्कृष्ट असा शॉट, क्षेत्ररक्षकाने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू परतून गोलंदाजाकडे पाठवेल तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण होईल आणि एक धावा आता खूप काही महत्वाच्या झालेल्या आहेत या संघासाठी. जीवा वॉरियर संघाला जिंकायचं असेल तर संयमाने खेळ खेळावा लागेल, आपली गुणवत्ता दाखवावं लागेल. या दरम्यान शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही झाला. निर्धाव असा चेंडू पडला. या सर्व मध्ये मात्र 12 चेंडूत 20 धावा बनवायच्या आहेत जीवा वॉरियर संघाला आणि हा एलिमिनेट पण गरजेचा आहे आणि त्या दोघांकडे तेवढा अनुभव नक्कीच आहे. बघायचं आपल्या संघाला विजय मिळवून देता येईल का. या दरम्यान एक अनुभवी असा गोलंदाज, एक मिस्ट्री गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नारायण नारायण कडून अपेक्षा असेल आपल्या संघाला की आपल्या गोलंदाजीच्या जीवावर हा सामना जिंकून द्यायचा आहे. परंतु इथे एक अर्थ बंटी मलतेच्या रूपात सुंदर फटका, 1 धाव मिळेल.
फटक्यात दम होता, परंतु नियमांच्या अडथळ्यामुळे एक धाव मिळाली. सरळ चेंडू देवभाऊ चषकच्या बोर्डवर जाऊन आदळला. आता इथे जिंकण्याचं समीकरण बदलत आहे. 11 चेंडूत 19 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या, परंतु सुंदर क्षेत्ररक्षकाच्या यानंतरचा जो सामना होईल जुवा वॉरियर्स बजरंग एलिव्हन या संघांमध्ये जो जिंकेल त्याचा सामना एनजी स्पोर्ट्स सटाणा यांच्या संघ होणार आहे. इथे मात्र कलात्मक चेतू संघच्या बॅट मधून येतोय षटकार. सुंदर टायमिंग केला आणि चेंडूला पाठवलं तो सीमेरेषेच्या पलीकडे. आता जिंकण्याचं अंतर कमी होते. आपला सुंदर अशा फलंदाजीने मोहित करणारा फलंदाज. काय सुंदर असा फटका होता. येताच गोलंदाजाचं स्वागत केलं. 9 चेंडूत 12 धावांची आता आवश्यकता. आता सामना जिवा वॉरियर्सच्या दिशेने झुकताना दिसतोय. इथे मात्र जबरदस्त चेंडू, क्लीन बोल्ट. नक्कीच नाराज होऊन परत माघारी जावा लागेल, परंतु जो धावांचं अंतर होतं ते मात्र षटकाराने भरून काढलंय. थोडीशी दुखापत झालेली आहे या खेळाडूला. सुंदर टप्प्यावर टाकलेला चेंडू होता नारायणचा. काही समजण्याच्या आतच बेल्स उडाल्या, मिडल स्टंप ब्रेक झाला. यापूर्वी आपण ऐकत होतात रामदास कुवर यांच्या वाणीतून कॉमेंट्री. सुरेख असे समालोचक आहेत ते, आणि त्या पट्ट्यामध्ये त्यांना मोठ्या आदराने मोठ्या प्रेमाने त्यांच्या कॉमेंट्रीला लोकांचा प्रतिसाद प्रेम असतं. नक्कीच पागलांमध्ये देखील त्यांचं स्वागत आहे, आणि अशा एक नव्या एक वेगळ्या कॉमेंट्रीला आपण दाद देऊया. तत्पूर्वी या सामन्याची दिशा बदलते. या सामन्यात आता एक नवी ऊर्जा फुकली ती नारायणच्या गोलंदाजीने. अगदी एकतर्फी असा वाटणारा सामना आता मात्र फसलाय का काय? जय बजरंग या सामन्यात परत येताना. इथे मात्र अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय, आणि नक्कीच दुसरी धाव पूर्ण व्हायला पाहिजे होती, परंतु बंटीच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे त्याला दुसरी धाव घेणं शक्य झालं नाही. परंतु बंटीला माहिती आहे त्याच्यामध्ये काय क्षमता आहे, आणि नक्कीच त्या क्षमतेच्या जोरावर तो संघाला सामना जिंकून देऊ शकतो. ते एक अचूक थ्रो करण्याचा प्रयत्न होता. आता परत एकदा सामना आपल्याला अटीतटीच्या परिस्थितीत उभा राहिलेला दिसतोय. दोघही संघांना समान संधी आहे. सहा चेंडू, शेवटचे 6 चेंडू, धावा लागतायत 9. जिंकायचं असेल तर 9 धावा वाचवावं लागतील, आणि जिवा वॉरियर्स कडे अनुभवी दोघही फलंदाज आता मैदानात. हॅलो, डांग सौंदाणे गावाची शान भाऊसाहेब ताडीस महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत मित्रांनो. त्यांचा ह्या सौंदाणा नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल. पोलीस साहेब
नक्कीच माझ्या वतीनं देखील तुमचं अभिनंदन. धन्यवाद कुवर साहेब. शेवटचा षटक, 6 चेंडू 9 धावा जीवा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. जय बजरंग बुंदाटे. बघायचंय गोलंदाजीसाठी कोण येतोय तो आता. शेवटचं षटक, त्याला त्याचा सामना करेल जयेश. इथे भाऊसाहेब ताडीस यांचं देखील सौंदाना नगरीत स्वागत आयोजकांकडून. या दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर टाकलेला चेंडू. अवांतर धाव मिळेल, 1 धाव. जिंकण्याचं अंतर कमी होतं 1 धावेने. इथे मात्र अपील करण्यात आलेली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये, या एलिमिनेटरच्या सामन्यात कोण जिंकेल कोण हरेल, जय रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईट एसटीच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू होता, परंतु बघायचं रिव्ह्यू मध्ये काय निर्णय येतोय. आटातटीचा हा सामना आहे. 1-1 धाव इथे महत्वाची असेल. ज्या धावा घ्यायला पाहिजे होत्या त्या धावा नक्कीच मनात टोचतील, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणाला एक समान संधी मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातलं क्रिकेट बदललंय आणि ते बदललं अशा दर्जेदार खेळाडूंमुळे. उंच मारायला चेंडू, 6 धावा. जबरदस्त असा फटका आणि आता जिंकण्याच्या अपेक्षा वाढल्या त्या जीवा वॉरियर संघाच्या. काय सुंदर असा फटका होता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कुठेच जाऊ नका. तुम्ही लाईव्ह मॅच बघत असाल किंवा मैदानात येऊन मॅच बघत असाल तर हा थरार आपल्याला बघायला मिळतो. का क्रिकेट खेळलं जातं, का क्रिकेटसाठी आपण सर्वजण एकत्र येतो, तर ही मजा असते क्रिकेटची. यावेळेस मात्र अपील करण्यात आलेले आहे. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज तंबूत परततोय. इथे मात्र परत एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. 3 चेंडू 3 धावा लागतायत. आता एका मिनिटाला या सामन्याचं समीकरण बदलतंय. ग्रामीण भागातील ही क्रिकेट स्पर्धा आहे, अगदी मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाते. YouTube लाईव्ह सारखे मोठे मोठे प्लॅटफॉर्म वापरून या स्पर्धा भरवल्या जात आहेत. ग्रामीण भागात क्रिकेटचा प्रचार व्हावा, परंतु आज देखील इथे मात्र एक रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघायचंय ऑनफिल्ड पंच काय निर्णय घेत आहेत. पंच काय निर्णय आहे. रिव्ह्यू साठी गेलेले आहेत. जो ऑनफिल्ड पंच आहे त्यांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. इथे अल्ट्रा एजची सिस्टम नाही आपल्याकडे. जो ऑनफिल्ड निर्णय असेल आयोजकांकडून आलेली सूचना. फलंदाज बाद ठरवण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे कुठलाही रिव्ह्यू सिस्टीम वापरली जाणार नाहीये, कारण अल्ट्रा एज सिस्टम लागते ती आपल्याकडे अवेलेबल नाहीये. परंतु या दरम्यान सामन्याचं चित्र बदलतंय. 3 चेंडू 3 धावा लागतायत आणि आता फलंदाजीसाठी कोण येतोय, तर तो नवा का फलंदाज. खूप काही या चेंडूवर अवलंबून आहे. या चेंडूवर या सामन्याचं जवळपास चित्र स्पष्ट होणार आहे. 3 चेंडूत 3 धावा, अगदी अटीतटीची ही स्पर्धा. बुंदात टाकलेला चेंडू, 2 नावांतर धावा. सामन्याचं चित्र बदललंय. आता इथे मात्र 2 चेंडूत 1 धाव. सामना बरोबरीत आलेला आहे. 1 धाव घ्या आणि सामना जिंका. ही आहे खऱ्या क्रिकेटची मजा.
जिथे एका मिनिटाला वाटत होतं की गोलंदाजी करणारा संघ जिंकेल किंवा फलंदाजी करणारा संघ जिंकेल, परंतु मात्र असं मध्ये काहीतरी घडतं की सामना एका बाजूला झुकतोय. परंतु क्रिकेट हा निश्चिंताचा खेळ असतो. दोन चांगले चेंडू आणि सामना आपल्या खिशात टाकतील. इथे मात्र परत एक सुंदर चेंडू. बंटी हालाय पण फलंदाज बाद होतोय. सांगितलं होतं क्रिकेट हा निश्चिंताचा खेळ असतो. एक चेंडू एक धाव. सामना जाईल का सुपर ओव्हर कडे? बघावं लागेल या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय. अगदी आटातटीचा असा हा सामना. स्कोर लेवल जिंकायचं असेल एक धाव बनवा, परंतु आता येणारा फलंदाज काय करतोय बघावं लागेल. बंटीने मात्र चतुराईने स्वतःकडे स्ट्राईक घेतली. बंटीला माहिती आहे त्याच्याकडे काय क्षमता आहे. नक्कीच एक धाव तो आरामात काढू शकतो, परंतु गोलंदाजी इतकी सुंदर होते अविनाश कडून की शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना. देवाभाऊ चषक या स्पर्धेतील आतापर्यंत हा सर्व उत्कृष्ट असा हा सामना असेल यात काही शंका नाही. एक चेंडू एक धाव. कोण बनवेल ते एक धाव किंवा कोण अडवेल ती एक धाव. जिंकायचं असेल तर आता मात्र अविनाशला टिचून गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल जर डॉट झाला तर सुपर ओव्हर होईल. बघूया यानंतर जो संघ जिंकेल त्याचा सामना एनजी स्पोर्ट्स सटाणा याच्या संघे होणार आहे. बॉलर आवी, स्ट्राईकला गणेश. एक बॉल एक रन. बॉल डॉट झाला तर सुपर ओव्हर होईल. ती लगेच सुरू करण्यात येईल. बंटी भाऊ, अविनाशचा हा शेवटचा बॉल. बंटीने 2 रन डिक्लेअर. विजयी मॅच जिवा वॉरियर जिंकलेले आहे. जिवा वॉरियर जिंकलेले आहे. आता जो सामना झाला जय बजरंग 11 वर्सेस जिवा वॉरियर्स. जिवा वॉरियर्सने शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटचा बॉल तिथेपर्यंत मॅच होती. 1 रन लागत होता. तेथे बंटी भाऊंनी चांगली बॅटिंग करून ओके हा सामना जिंकून दिला आहे. एनजी स्पोर्टचे कॅप्टन जेते असतील त्यांनी टॉस कप बॉस बॅनरकडे यायचंय. जितू बांबरे सर, जिओ वॉरियर्स लगेच टॉस घ्यायचा आहे. कृपया तुम्ही पण लगेच टॉस का बॉस बॅनरकडे यायचंय. भाऊसाहेब ताडीस आलेले आहेत. कृपया त्यांनी